स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोपीने संबंधित महिलेला वारंवार अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याचं उघड झालं असून या संदर्भातील महिलेच्या मोबाईलमधील स्क्रीनशॉटही समोर आले आहेत. नाशिकच्या अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात अंधश्रद्धेच्या बिळात लपलेल्या अनेक भोंदूबाबांचे कारनामे उघडकीस येत आहेत. दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यातच आता पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांमध्ये मोबाईलवरील स्क्रीनशॉटचा समावेश असून त्यावरून आरोपीची विकृत मानसिकता स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेवर मानसिक दबाव टाकत होता. आधीच अत्याचाराच्या घटनेमुळे त्रस्त असलेल्या पीडितेला तो सतत अश्लील मजकूर, फोटो आणि व्हिडिओ पाठवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पीडित आणखी मानसिक तणावाखाली गेल्याचं समजतंय. पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांमध्ये मोबाईलवरील स्क्रीनशॉटचा समावेश असून त्यावरून आरोपीची विकृत मानसिकता स्पष्ट होत आहे. स्वतःला धार्मिक स्वरूप देत महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा भोंदूबाबामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी पुण्याच्या मांजरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती असं सांगत महिलेला लॉजवर नेऊन ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित बाबाने या महिलेला अंमली पदार्थ देत महिलेवर अत्याचार केला. महिलेने केलेल्या आरोपीनुसार आरोपी तिला पुण्यातील मांजरी भागातील एका लॉजमध्ये घेऊन गेला होता. मादक पदार्थ देऊन त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. त्यानंतर भोंदूबाबाने महिलेचे फोटो काढले होते. या संबंधित प्रकरणाची सुरुवात वसईत झाली होती. पुढील तपासासाठी हे प्रकरण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी तपास करत पिंपरी भागातून ऋषिकेश वैद्याला अटक केली. ऋषिकेश वैद्य विषयी अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत.